अमरावती येथील म्हाळा कॉलनी परिसरात महानगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर एका दुकानदाराने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून हाय व्होल्टेज ड्रामा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या व्यक्तीने केवळ धमक्याच दिल्या नाहीत तर रात्रीच्या सुमारास पाण्याच्या टाकीवरून थेट जळता गॅस सिलेंडर खाली फेकून मोठा ब्लास्ट घडवून आणल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। म्हाळा कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक केबिन्स आणि दुकानांचे अवैध अतिक्रमण झाले होते। येथील काही लोखंडी खोक्यांवर अवैधपणे दारू विक्रीचा व्यवसाय देखील सुरू होता, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या विरोधात स्थानिक नागरिकांनी मनपा पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपमहापौर यांच्या आदेशान्वये साईनगर अकोले रोडवरील म्हाळा कॉलनी परिसरात कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत येथील लोखंडी खोके आणि अवैध दुकाने जमीनदोस्त करण्यात आली। मनपाचे पथक कारवाई करत असताना येथील एक दुकानदार शिवा परडकर आणि त्याच्या पत्नीने शासकीय कारवाईला तीव्र विरोध केला। त्यांनी मोहिमेत अडथळा आणण्याचा आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत हे अतिक्रमण हटवून लावले। सायंकाळी 5 वाजता कारवाई आटोपल्यानंतर मनपाचे पथक निघून गेले। कारवाई संपल्यानंतर खऱ्या ड्रामाची सुरुवात झाली। आपले दुकान पाडल्याचा राग मनात धरून शिवा परडकर हातात गॅस सिलेंडर घेऊन परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढला। तेथून त्याने आरडाओरडा करत पोलिसांना व प्रशासनाला धमक्या देण्यास सुरुवात केली। माझे पाडलेले दुकान जसेच्या तसे करून द्या आणि मला माझा दारू विक्रीचा व्यवसाय करण्याचा परवाना द्या, अन्यथा अशा मागण्या करत तो वरून इशारे देऊ लागला। या प्रकारामुळे घटनास्थळी वातावरण चांगलेच तापले होते। घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पोलिसांचा मोठा ताफा आणि QRT पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी शिवा परडकर याला समजावून सांगत खाली उतरण्याचे आवाहन केले, मात्र तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। शेवटी रात्री 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास शिवाने टाकीवर सोबत नेलेल्या गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर पेटवून दिले आणि तो जळता सिलेंडर थेट टाकीवरून खाली फेकून दिला। सिलेंडर खाली पडताच एक अत्यंत भीषण आणि मोठा ब्लास्ट झाला। या भीषण स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि नागरिकांमध्ये घबराहट पसरली। सिलेंडरचा स्फोट घडवून आणल्यानंतर काही वेळाने आरोपी शिवा परडकर स्वतःहून खाली उतरला। खाली उतरताच कोल्हापुरी गेट पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे। या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।